शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार पाहायला मिळतोय। शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू असं अजितदादांनी भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे। शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे। विकास कामांना निधी मिळावा म्हणून शरद पवारांच्या खासदारांचा सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा कल आहे। पुणे पिंपरी चिंचवडमधील युती एकत्र येण्याबाबतचं सकारात्मक पाऊल असल्याचंही संकेत आहे। अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले, सरकारमध्ये यायला तयार असेल तर निश्चितपणे त्यांचं स्वागत वरिष्ठ पातळीवर केलं जाईल, याच्यामध्ये काहीही शंका नाही। कारण आम्हाला कुटुंब तोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला परिवार जोडण्यामध्ये इंटरेस्ट आहे। माणसं तोडण्यामध्ये, माणसं फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही। पाठीमध्ये खंजीर खुपसण्यामध्ये उद्धवजींना इंटरेस्ट आहे। आता भावाला फक्त सत्तेसाठी जवळ केलेलं आहे। सत्ता नाही मिळाली तर पुन्हा एकदा भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी ते तयार होतील। देवाभाऊ कधीही कुटुंब फोडत नाहीत। पुन्हा एकदा जाऊयात, मृणालिनी नानिवडेकर आपल्या सोबत आहे। मृणालिनीजी, अजित पवार प्रयत्न करतात शरद पवारांच्या गटाला, पक्षाला, एनडीए सोबत जोडून घेण्यासाठी। ही सुरुवात होईल का? आणि शरद पवार स्वतः असताना अजूनही ते अध्यक्ष त्यांच्या गटाचे, हे शक्य होईल का? गेल्या काही दिवसांपासून ही सुरुवात प्रचंड ताकदीने झालेली आहे, हे सरळ सरळ लक्षात येत आहे। हो, शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीत 2 दिवस आधी जो काय भोजन स्वागत समारंभ झाला, त्याचं यजमानपद पडद्याआडून गौतम अदानींनी स्वीकारलं होतं का, अशी एक साधारणतः कुजबूज सुरू आहे। बारामतीत देखील गौतम अदानी त्या कार्यक्रमाला गेले होते। गौतम अदानी हे सत्ताधाऱ्यांच्याही जवळचे आहेत आणि शरद पवारांच्याही जवळचे आहेत। शरद पवारांनी पूर्वी भारतीय जनता पक्षाला 2दा येतो म्हणून न येण्याचा मार्ग पत्करला होता, कात्रजचा घाट केला असंही त्याबद्दल त्या अप्रत्यक्षरित्या म्हणाल्या। आता त्यांचाच पुतण्या जर म्हणतोय की मी त्यांना घेऊन येतो, तर ते खरोखरच कुटुंबात झालेल्या चर्चेनंतरचं हे विधान आहे की अजितदादा स्वतःचं स्थान निर्माण करायला ते बोलतायत, याकडे लक्ष द्यावं लागेल। प्रसन्नजी, मला एक वाटतं की या महायुतीच्या कॉम्बिनेशन मध्ये एकनाथ शिंदे स्वतःचं स्थान निर्माण करायला यशस्वी झाली आहेत, जे अजितदादांना करता येत नाहीये। आणि त्यासाठी काकांना राज्यसभेत पुन्हा एकदा संधी देत त्यांना काहीतरी द्यायचं आणि एनडीएत स्वतःचं स्थान भक्कम करायचं, अशा प्रयत्नात ते दिसतायत। काका आणि सुप्रियाताई हे याबद्दल काय बोलतायत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील। धन्यवाद मृणालिनीजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी।